नमस्कार, मी ज्ञानेश्वरीज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। घरातली थोडीफार साफसफाई आणि होममेड पितांबरी वापरून तांब्या पितळेची भांडी साफ केली। त्यासोबतच खूप साऱ्या गोष्टी मी केलेल्या आहेत। घरात खूप जास्त पसारा झालेला होता, किचनमधलं देखील आवरलेलं आहे आणि काल मी व्हिडिओ शूट नाही केला। काल देखील मी थोडंसं भरपूर आवरलेलं होतं, नाही असं नाही, तर भरपूर असा वेळ माझा क्लिनिंगमध्येच गेलेला आहे। आजचा पण छान वाटलं, खूप दिवसानंतर आवरायला घेतलं होतं। थोडंसं मला पण बरं वाटत नव्हतं, तब्येत खराब होती, त्यामुळे घरात खूप जास्त पसारा झालेला होता। तर मी मेहंदी लावलेली तुम्हाला इथे दाखवते। गुढीपाडव्याच्या नंतर मेहंदी लावली मी, कारण की गुढीपाडव्यासाठी माझ्या मुलीने मेहंदीसाठी कोण आणला होता, जो शिल्लक होता तो मी लावून घेतला। आणि हा देखील व्हिडिओ थोडासा ठेचा आणि भाकरीचा होता, जो गुढीपाडव्याच्या अगोदरचाच आहे। जसं मी ठेचा बनवला ना, तो मला खूप आवडतो या पद्धतीने बनवलेला तव्यावरती। भाकरी झाली ना, लगेचच मी मिरच्या टाकून घेत असते तेलामध्ये, जिरे आणि थोडंसं लसूण टाकून त्याला थोडं परतून घ्यायचं आणि नंतर ते खलबत्त्यामध्ये असं कुटून घ्यायचं, लगेचच छान ठेचा तयार होतो। आता चालू आहे माझी, आज मी काय केलं होतं, सकाळी वरण भातच बनवून ठेवलं होतं दुपारसाठी मुलांसाठी। तर त्याचं ना चिरून ठेवलेलं आहे सगळं साहित्य, म्हणजे लसूण, मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता फोडणी घालून घेते। आता फोडणी घालताना मला दोन प्रकारचे वरण करायचे आहेत। काही मुलांना काय होते की वरण जे आहे ते टोमॅटोचं आवडतं आणि आम्हाला टोमॅटोचं वरण नाही आवडत, त्यामुळे मग ते वरण थोडंसं वेगळं करायचं आहे मला। त्याचं कारण असं आहे की मुलांना टोमॅटोचं वरण खूप आवडतं आणि आम्हाला वरण ते नाही आवडत, म्हणजे बिना टोमॅटोचं वरण करायचं आहे मला दुसरं थोडंसं, ज्यामध्ये तडका घालायचा आहे मला। आणि कसा घातला आहे पुढे दाखवले मी व्हिडिओमध्ये। आज भरपूर वस्तूंची क्लिनिंग केलेली आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि समोर घंटी आहे त्यावरही क्लिक करून ठेवा, जेणेकरून चॅनलवर दररोज व्हिडिओ येतात, तर त्या चॅनलवर आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ सगळे तुम्ही इझिली बघू शकाल। यासाठी सबस्क्राईब केलं की घंटीवर क्लिक करायचं आणि ऑलवर क्लिक करायला विसरायचं नाही। तर इथं मी टोमॅटो मऊसर असं करून घेतलं आहे तेलामध्ये आणि झाकण ठेवलं आहे। झाकण ठेवल्यामुळे लवकरच मऊ होईल टोमॅटो आणि एकदम सॉफ्ट झालं की मग त्याची छान प्युरी आपोआप तयार होते आणि वरणामध्ये त्याची टेस्ट खरं तर उतरते छान अशी। म्हणून थोडा वेळ टोमॅटो मी झाकण ठेवून 5 मिनटं तरी ठेवलेले, मध्यम नाही तर एकदम कमी आचेवरच। माझं जो गॅसची शेगडी आहे ना, त्याच्यावरचे जे स्टँड आहेत ना, ते खूप जास्त ब्लॅक झालेले आहेत, म्हणजे त्याच्यावरती कधी काहीतरी उतू गेलेलं होतं ना 2-3 दिवसापूर्वी, तर ते दोन्ही स्टँड माझे खराबच आहेत जरा। त्याला मी क्लीन करण्यासाठी ना काही ट्रिक्स वापरणार आहे, त्या तुमच्यासोबत शेअर करेल उद्याच्या व्हिडिओमध्ये। त्याला मी उद्या ना इतकं स्वच्छ करणार आहे की तुम्ही बघाल, पूर्ण स्टीलचं आहे ते, झालं आहे खराब, तर त्याला आपण उद्या स्वच्छ करूया आणि ट्रिक पण सांगेल तुम्हाला, त्याची शेअर करेल तुमच्यासोबत। ते बरोबर दिसत नाही आहे व्हिडिओमध्ये खरं तर, पण काय ना, एकाच दिवशी मला पण सगळं होणार नव्हतं आणि मी आज अचानकच व्हिडिओ शूट केलेला आहे। तुमच्यासोबत जी काही रिॲलिटी आहे ती व्हिडिओमध्ये दिसते तुम्हाला, त्यामुळे अजिबात कमेंट वगैरे खराब करू नका, कारण मी पण इथे तुमच्यासारखीच आहे। बघू शकतात, वरणाला तर फोडणी घातली आहे आणि आता तडका द्यायचं बाकी। थोडंसं वरण साईडला ठेवले मी, त्याला मी तडका देऊन घेते आणि त्यामध्ये टोमॅटो नसणार आहे। वरणाला इथे उकळी आली आहे, शक्यतो जास्त उकळून घेतच नाही मी वरण, अगदी थोडीशी उकळी फुटायला लागली की साईडला काढते, म्हणजे वरणाची टेस्ट पण छान लागते। आणि इथं बघू आपण तडका देण्यासाठी मी तडका पॅन ठेवलेला आहे गॅसवर आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकले, 2-3 चमचे जिरे, मोहरी आणि लसूण जो आहे ना मी कट करून टाकलेला आहे। तडक्यामध्ये शक्यतो मी कट करून लसूण टाकते
हवं तर तुम्ही यामध्ये ना हिंग वगैरे टाकू शकतात जर तुम्हाला आवडत असेल तर। या तडक्यामध्ये जसं मी मगाशी फोडणीमध्ये घातलेलं साहित्य होतं ते सगळंच घातलं आणि तडका घातल्यानंतर तो डबा मी थोडा वेळ गॅसवरती ठेवला आहे, कारण की वेगवेगळे भांडे खराब करण्यापेक्षा मी त्याच डब्यामध्ये याला तडका दिला आहे आणि थोडंसं त्याला गरम करून घेतले। गरम केल्यामुळे टेस्ट पण छान आणि बराच वेळ ते वरण छानच लागतं टेस्टला, म्हणून गरम पण केलं। नंतर थोडंसं तडका दिल्यानंतर तसंच ते वरण थंड असेल तर ठेवायचं नाही, थोडंसं त्याला गरम करायचं। बघूया आता मी मुलांना वाढले जेवायला, 1 वाजलेले आहेत, त्याच्यामुळे भूक लागलेली आहे मुलांना आता आणि पूर्ण आता भात खाल्लेलं आहे मुलांनी। बाकीचं जे काही उरलेलं होतं सगळं ते मी असं व्यवस्थित ठेवलेलं आहे साईडला आणि आता मला जेवण्यासाठी मी काय करते, आंब्याच्या फोडी आहेत त्याचं मी थोडंसं काय करते बारीक बारीक अशा कट करून ठेवते, जेणेकरून त्या हळद आणि मिठासोबत जर ठेवल्या थोडा वेळ तर त्या छान मुरल्या जातात हळदीमध्ये आणि मिठामध्ये आणि टेस्ट अप्रतिम लागते त्याची, खूपच भारी लागतात। आता हे बनवलं एकदा, पण आम्ही ते सकाळी खाल्लं, दुपारी खाल्लं आणि संध्याकाळी खाल्लं, सकाळी नाही। खूपच भारी लागलं ते आणि कारण की मिठामुळे आणि हळदीमुळे यामध्ये पाणी पण तयार होते, तर ते पाणी नंतर मी काढलेलं आहे साईडला। दिवसभर जरी तुम्ही मिठा हळदीमध्ये याला ठेवलं तरी पण याचं आंबट पाणी पूर्ण निघून जातं, त्यामध्ये मिठामुळे भरपूर पाणी सुटतं। डब्यामध्ये हळद मीठ टाकली आणि या फोडी टाकल्या, नंतर याला फ्रीजमध्ये ठेवलं। फ्रीजमध्ये पण बराचसा पसारा झालेला होता सध्या तरी आणि ते काढलेलं आहे सगळं आणि नंतर मी फ्रीजच्या वरती पण थोडं काही साहित्य होतं ते काढलेलं आहे आणि जो काही टॉपचा एरिया होता फ्रीजचा तो मी स्वच्छ केला। आता सध्या ना फ्रीजचं कवरसुद्धा खराबच झालेलं होतं, त्यामुळे फेकून दिलं मी, ते खराब झालं होतं पूर्णच आणि त्यानंतर ते काही घेतलं नाही, नवीन लेदरचं होतं अगोदरचं। आता सध्या तर यावरती मी काही टाकलेलं नाही आहे, त्यामुळे धूळ भरपूर बसते। अधूनमधून याला क्लिनिंग करते मी आणि ठेवून देते मग असंच। आता काहीतरी ट्रिक लावावी लागेल, उद्या मी दाखवेल तुम्हाला, याला कवर करेल काहीतरी टाकून। आणि त्यानंतर मी घेतलेला आहे चॉपिंग बोर्ड आणि एक पांढरी प्लेट आहे, ती तुम्हाला दिसत असेल, त्यावरती ना हळदीचे डाग आहेत, ते आपण काढूया। हे डाग काढण्यासाठी मी घरगुती पितांबरी वापरली, जी मी होममेड बनवलेली आहे ना, ती तुम्ही बघितलीच असेल वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शेअर केलेली आहे, पण ही पितांबरी नाही यावेळेसची अत्यंत परफेक्ट झालेली आहे आणि कशी बनवली ते मी व्हिडिओमध्ये शेअर केलं आहे। ज्या व्हिडिओत केले ना शेअर तो व्हिडिओ नक्की तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी, कारण अप्रतिम रिझल्ट आहे। आतापर्यंत मी जेवढ्या पितांबऱ्या बनवल्या, खूप साऱ्या बनवल्या, पण त्यापेक्षाही बेटर रिझल्ट ना म्हणजे मला या पितांबरीचा वाटला आणि खरंच अप्रतिम झालेली आहे। म्हणजे ज्यावेळी आपण एकच गोष्ट वारंवार बनवतो ना, तेव्हा काही ना काही चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात। मला पहिल्या पितांबरीमध्ये ना थोडंसं ड्रायनेस हाताला वाटायचा आणि जो या पितांबरीमध्ये वाटत नाही आहे। म्हणजे मी यामध्ये ना साखरेचं प्रमाण थोडं वाढवलेलं आहे आणि बाकीचं साहित्य मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, तर तो व्हिडिओ ना नक्की बघा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। याच्यामुळे पितांबरीचे फायदे काय आहेत माहिती का? या एकतर पितांबरी पटकन आपण जेव्हा पाणी टाकून भांड्यावर लावतो ना तांब्यावर, तेव्हा लगेचच त्याचा रिझल्ट दिसतो। म्हणजे विकतची जरी असली ना पितांबरी त्याचा रिझल्ट दिसणार नाही, हातावर ड्रायनेस वगैरे येईल किंवा मग काहीतरी हातसुद्धा असे ड्राय पडतील, पण याने पडणार नाही, कारण यामध्ये मी साखर वापरली। साखरामुळं आपल्या हाताला अजिबातच काहीच इजा पोहोचत नाही आणि ड्रायनेस तर येतच नाही, सॉफ्टनेस येतो उलटा हाताला। आता मिक्स करण्यासाठी मी 2-3 चमचे पितांबरी पावडर घेतली एका पातेल्यामध्ये पितळेच्या, कारण पितळेचं पातेलं होतं चहाचं आणि ते पातेलं मला साफ करायचंच होतं, एकदम स्वच्छ काढायचं होतं। आता तांब्या आणि पितळेची भांडी स्वच्छ करायला घेतली म्हटल्यावर त्याच्यात मोठा तांब्या पण आहे आणि एक घंगाळा आहे, नंतर एक छोटा तांब्या आहे। तर या सगळ्या वस्तू साफ केल्यानंतर चहाचं पातेलं पण केलं। चहाच्या पातेल्यावरचा रिझल्ट तुम्हाला बघणं गरजेचं आहे, कारण की तो ना बॉटमला इतका काळा आहे ना, आणि त्या पूर्ण पातेल्याला मी स्वच्छ केल्यानंतर त्याचा जो बॅक साईडचा बॉटमचा भाग आहे ना, तो तुम्हाला अप्रतिम रिझल्ट दिसून येईल त्यावर। घंगाळ पण बघू शकता, मी काहीच नाही केलेलं त्याला, पण फक्त ही पेस्ट त्यावर अप्लाय केली आहे आणि हातानेच असं हे केलेलं आहे, अप्लाय करून त्याला हातानेच फिरवून घेतलं आहे
आणि थोडीशी घासणी का वापरली, कारण त्यांना ब्लॅकनेस होता थोडासा, तो निघून जाणं गरजेचं होतं. जिथं गरजेचं आहे तिथंच आपल्याला स्क्रबर वापरायचे, नाही तर हे स्क्रबर वापरायची पण आवश्यकता नाही. जर तुम्हाला माझी पितांबरी ऑर्डर करायची असेल तर मी काय करते, नंबर आहे ना तुम्हाला कमेंटमध्ये देते, किंवा मग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण नंबर मी देऊ शकते. तुम्हाला डिस्क्रिप्शन चेक करा, त्यामध्ये मी 2 नंबर देईल, त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा. फोन वगैरे करू नका, डायरेक्टली कॉल वगैरे कोणत्याही नंबरवर करा, पण व्हॉट्सअप मेसेज करून तुमची ऑर्डर प्लेस करा. आणि त्यानंतर तुम्हाला सगळे डिटेल वगैरे मिळतील. आणि ऑर्डर दिल्यानंतर मग तुमची पितांबरी पावडर तुम्हाला लवकरच मिळून जाईल. आणि जसं की आपण कुरड्या पापड्या बनवून ठेवतो ना वर्षभराची, तशी ही पावडर पण तुमची वर्षभर टिकू शकते. एकदाच तुम्ही एखादा किलो घेतली तर वर्षभर तुम्हाला जाईल ती. आणि इतकी स्वस्त आहे, म्हणजे खूप जास्त रेट मी ठेवलेले नाही आहेत, कारण ही होममेड आहे. मला बनवायला पण खूप छान वाटते, कारण याचा रिझल्ट अप्रतिम येतो आहे. जे काही मी बनवले ते मला रिझल्ट देते, त्याच्यामुळं मला ते बरं वाटते की काहीतरी छान आपण क्रिएट केलेलं आहे आणि तुमच्यापर्यंत ते पोचते. मध्यंतरी मी एक पोस्ट टाकली होती आय थिंक दसऱ्याच्या वेळेस, आणि मला त्याच्यानंतर ऑर्डर पण बऱ्याच आल्या होत्या. तर त्यानंतर मी त्या ऑर्डर पण छान अशा व्यवस्थित पोचवल्या. नंतर मग काय झालं की मध्यंतरी मी काहीच त्याच्याबद्दल बोलले नाही तुम्हाला, पण आता परत मला वाटते की अजून एक छान असा बेटर रिझल्ट मला या पितांबरीतून मिळालेला आहे त्यापेक्षाही. तर नक्की तुमच्यासोबत शेअर करणं गरजेचं वाटलं. आणि ही पितांबरी तुम्ही वापरली ना तर तुम्ही खूप जास्त वेळेस पुन्हा ऑर्डर करताल, कारण खूपच छान आहे ही पितांबरी. जर तुम्हाला ऑर्डर नसेल करायची तरी नाही करू शकत, म्हणजे नसेल करायची तर तुम्ही काय करायचं, व्हिडिओ बघायचा आणि व्हिडिओमधून बघून ती पितांबरी घरीच तयार करायची आहे. खूपच सोपी आहे. सांगितलेलं प्रमाण वापरलं ना तर रिझल्ट तुम्हाला नक्की छान मिळेल. आणि जर वेळ नसेल तुम्हाला बनवायला तर मग ऑर्डर करू शकता तुम्ही. चहाच्या पातेल्याचं बॅक साईडचं मी तुम्हाला आता दाखवलं, म्हणजे तळाचा भाग त्याचा एकदम बुडाचा, तर तो इतका काळा होता ना, त्याला क्लीन केल्यानंतर तो इतका स्वच्छ आणि नव्यासारखं झालेलं आहे पातेलं. मला सुद्धा ते इतकं बघावंसं वाटलं. ते खरं सांगते तुम्हाला, सकाळी मी त्याला क्लीन केलं होतं, त्याच्यानंतर मग ती ड्राय केलं कापडाने चांगल्या कोरड्या आणि त्याला ठेवलं, तर ते जसा होता तसंच त्याचा रिझल्ट संध्याकाळपर्यंत आत्तापर्यंत आहे. आणि खरंच मला वाटते हा रिझल्ट हवेने सुद्धा जाणार नाही आहे. नक्कीच यावेळेसची पितांबरी अप्रतिम झालेली आहे, कारण याचा वापर मी 8-10 दिवस झालं करते. खूपच छान रिझल्ट आहे. भांड्यांवरची चकाकी बघून तुमच्या लक्षात आलंच असेल, हवेने सुद्धा याचा कलर नाहीसा होत नाहीये. याचा अर्थ तुम्ही लक्षात घेऊ शकता की आपल्याला जर विकतची पितांबरी वापरली तर हाताला ड्रायनेस येतो, काळपटपणा येतो, हात सुद्धा लगेचच असे ड्राय होतात आणि हाताला चिरा पडल्यासारखे होतात. पण याच्यामध्ये होणार नाही, कारण याच्यामध्ये मी साखरेचं प्रमाण वापरलेलं आहे अगदी व्यवस्थित आणि योग्य प्रमाणात. त्याच्यामुळे काय झालंय की परफेक्ट पितांबरी मला रिझल्ट व्यवस्थित मिळालेला आहे. वारंवार मी या गोष्टी ट्राय केल्यामुळे आणि एक्सपेरिमेंट छान असं करून बघितल्यामुळे काय झाले, पितांबरीमध्ये मला एकदम बेटर रिझल्ट मिळालेले आहेत. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला, लाईक शेअर सबस्क्राईब करा त्या व्हिडिओला जर आवडला तर. आणि कुठून व्हिडिओ बघताय ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, समोरच्या घंटीवरही क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. आजचा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.